नमस्कार. इंडियन व्हॉइसमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. निवडणुकीचा माहोल आता चांगलाच चढलेला आहे आणि आज आपल्याबरोबर गप्पा मारण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते हनुमंत पवार आलेले आहेत. नमस्कार. तर आपण त्यांच्याशी काँग्रेसचा जाहीरनामा या विषयावर थोडंसं बोलणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरनं जेवढी उलटसुलट चर्चा झालेली आहे तेवढी बहुतेक दुसऱ्या कुठल्याच पक्षाच्या जाहीरनाम्यावरनं झालेली नाहीये. वास्तविक हे सुद्धा खूप बोलकं एक उदाहरण आपल्याला म्हणता येईल अलीकडच्या काळातलं. तर या सगळ्याच्या त्याच्याही अनुषंगाने आपण आज थोडं बोलणार आहोत. हनुमंतजी, काँग्रेसचा जाहीरनामा क्रांतिकारक आहे असं म्हटलं जात आहे. विशेषतः त्यातल्या 5 न्याय गॅरंटी याच्यावरती बराच भर दिलेला आहे या जाहीरनाम्यामध्ये. तर त्याबद्दल थोडंसं सांगाल का? तुम्हाला आठवत असेल आमचे नेते खासदार राहुलजी गांधी यांनी कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत पायी चालत भारत जोडो यात्रा पूर्ण केली. त्याचप्रमाणे दुसऱ्या टप्प्यामध्ये मणिपूर पासून मुंबईपर्यंत. तर या दोन्ही यात्रांमध्ये राहुल गांधी हे ज्या लोकांना भेटले त्यामध्ये कष्टकरी होते, शहरी कामगार होते, शेतकरी, आदिवासी, दलित, युवक, महिला मोठ्या प्रमाणात भेटल्या. काही ठिकाणी काही उद्योगपती छोटे मोठे, काही व्यापारी, वकिलांच्या संघटना, अशा समाजातल्या वेगवेगळ्या लोकांना राहुलजी भेटले. त्या भेटीमधून या देशासमोर असलेले आजचे काही प्रश्न आहेत, त्यांना कोणत्या प्रश्नाला सामोरे जावं लागतं, त्यांच्या अडचणी काय आहेत, यावर काँग्रेस पक्षाच्या 2024च्या निवडणुकीचा जाहीरनामा अवलंबून आहे. त्यामुळे त्याला एक जिवंतपणा आला. सगळ्या पक्षाचे जाहीरनामे आहेत, कोणाचा 4 पानाचा, 8-10 पानाचा, पण काँग्रेसचा 138 वर्षाचा जो इतिहास आहे आणि काँग्रेसनं इथं सत्ता राबवत असताना ज्या ज्या घटकांना विश्वासात घेतलं होतं त्या सगळ्याचं प्रतिबिंब या 48 पानाच्या जाहीरनाम्यामध्ये उमटलं. त्यामध्ये ठळक सांगता येतील असे जे 5 गॅरंटी ज्याला आपण म्हणू, त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, युवक विद्यार्थी, शहरी कामगार आणि सामाजिक न्याय, अशा 5 गोष्टीवर राहुल गांधींनी ठोस भूमिका घेतलेली आहे आणि त्या ठोस भूमिका या क्रांतिकारी आहेत. याचे पडसाद निवडणुकांमध्ये उमटतायत. नरेंद्र मोदी 10 वर्षाची सत्ता राबवल्यानंतर त्यांच्याकडे बोलण्यासारखं काय नाही, तर ते काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्याचा आधार घेत आहेत. इतका तो मजबूत दस्तऐवज ठरतोय. ग्रेट. एक त्याच्या अनुषंगाने प्रश्न असा एक मुद्दा बोलला जातोय की ज्या मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाचा उमेदवार नाहीये महाराष्ट्रामध्ये, त्या मतदारसंघात हा जाहीरनामा नीटसा पोचलेला नाहीये असं एक निरीक्षण आहे. तर हे खरं आहे का? आणि एकूणच अधिकाधिक लोकांपर्यंत जाहीरनामा पोचावा याकरता आपल्याकडून काय प्रयत्न होत आहेत? खरं म्हणजे देशभरामध्ये भारतीय जनता पक्ष आणि एनडीएच्या विरोधामध्ये एक इंडिया फ्रंट नावाची आघाडी उभी आहे. संविधान वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी, या देशातल्या मूलभूत प्रश्नावर सरकारचं जे अपयश आहे त्याचा प्रतिवाद करण्यासाठी जी आघाडी उभा राहिली, त्या आघाडीमध्ये जसं जनता दल पक्ष आहे, कम्युनिस्ट पक्ष आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांची, शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांची, असे आम आदमी पक्ष आहेत. तेलंगणामध्ये काही पक्ष प्रादेशिक छोटे छोटे आपल्या सोबत आहेत. स्टॅलिन यांचा पक्ष तामिळनाडूतला. तर जागा वाटपामध्ये या सगळ्या पक्षांना न्याय देणं, सोबत घेऊन जाणं, समाजवादी पक्ष उत्तर प्रदेशमध्ये राहिला, तर हे गरजेचं होतं. पण याचा अर्थ असा नाही की जिथं काँग्रेस लढत नाही, जिथं मित्र पक्ष लढतात तिथं हा जाहीरनामा लागू नाही, असं चित्र अजिबात नाही. इंडिया फ्रंटच्या वतीनं आम्ही या जाहीरनाम्यामध्ये काही आश्वासनं देतोय. आम्ही काँग्रेस पक्षाचे म्हणून त्या जाहीरनाम्याला काँग्रेस पक्षाचा दस्तऐवज जाहीरनामा असं म्हणता येतं. पण लार्ज स्केलला पाहिलं तर सगळ्या विरोधी पक्षांचं मिळून ज्या मुद्द्यांवर एकमत झालेलं आहे ते मुद्दे जाहीरनाम्यात आहे. म्हणजे तो जाहीरनामा जिथं उद्धव ठाकरे साहेबांचा उमेदवार आहे, जिथं शरदचंद्रजी पवार साहेबांचा उमेदवार आहे, किंवा उत्तर प्रदेशमध्ये, तामिळनाडूमध्ये तो जाहीरनामा लागू आहे. आम्ही तिथं आवर्जून सांगतो, माझ्या धाराशिव मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे साहेबांचा उमेदवार आहे. आम्ही तिथे ठरवून सांगतो की काँग्रेस प्रेरित इंडिया आघाडी सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार किंवा 30 लाख नोकऱ्या आम्ही युवकांना देणार. तर हे जे आहे की जिथं मित्र पक्षाचे उमेदवार आहेत तिथेही आम्ही इंडिया आघाडीच्या वतीनं, महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या वतीनं हाच जाहीरनामा घेऊन गेलेलो आहोत. आता छोटा तुमच्या प्रश्नातला जो एक महत्वाचा भाग आहे की तिथं जाहीरनामा पोहोचण्यात अडचण होते का, तर प्रॅक्टिकली शिवसेनेचा जाहीरनामा तिथे जास्त प्रमाणात वाटला जाईल,
शरदचंद्रजी पवार साहेब गटाचा जाहीरनामा आहे. बरोबर. पण त्या जाहीरनाम्यामध्ये कुठेही मतभेद नाहीये. उद्धव ठाकरे साहेबांचा जाहीरनामा म्हणून कर्जमाफीचा मुद्दा जात असेल, शरदचंद्रजी पवार साहेबांचा जाहीरनामा म्हणून कर्जमाफीचा मुद्दा जात असेल, मुद्दा शेतकऱ्यांसाठी इंडिया आघाडी काय करतात. बरोबर. तर जिथे आमचे उमेदवार नाहीयेत काँग्रेस पक्षाचे, दुसऱ्या पक्षाचे उमेदवार आहेत, तिथेही हा जाहीरनामा त्या पक्षाच्या वतीनं पोचतोच आहे. ओके, ग्रेट ग्रेट. तुम्ही मगाशी जो उल्लेख केलात नोकऱ्यांचा, त्याच्या अनुषंगाने पुढचा एक प्रश्न मला विचारायचा होता की सत्ता मिळाली तर काँग्रेसला तर सरकारी नोकरीमधील म्हणजे केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमधील 30 लाख रिक्त पदं भरून युवकांना तातडीचा न्याय देण्याचं आश्वासन काँग्रेसने दिलेलं आहे. तर विविध विभागांमध्ये जी भरती प्रक्रिया आहे त्याच्या तारखांचा चार्ट देखील व्हायरल होतोय असं बघण्यात येत आहे. तर त्याबद्दल थोडं सांगाल का? आम्ही देशभर बघतोय की युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न हा खूपच गंभीर आहे. या देशाच्या इतिहासामध्ये कधी नव्हे इतका बेरोजगारीचा दर वाढलेला आहे. मोदी सरकारने स्वतः मोदी साहेबांनी 2014च्या निवडणुकीत 19च्या निवडणुकीमध्ये वर्षाला 2 कोटी रोजगार देणार असं छाती ठोकून त्यांनी सांगितलेलं या देशातल्या युवकांनी ऐकलेलं आहे. आता 10 वर्षामध्ये खरं म्हणजे वर्षाला 2 कोटी या न्यायाने आता 20 कोटी रोजगार मोदी सरकारने दाखवायला पाहिजे. पण ते दाखवण्यासारखं काही नाही. काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी मोगम आश्वासन देणार नाही. कुठलंही आश्वासन या जाहीरनाम्यामध्ये हवेतलं आश्वासन नाही. ते आम्ही कसं करणार ही पण सांगायची जबाबदारी पक्षाने घेतली. त्याच न्यायानं या देशातल्या बेरोजगारीचा प्रश्न हटवण्यासाठी केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या आस्थापनामध्ये, फक्त केंद्र सरकारच्या सांगतो मी, राज्य सरकारच्या वेगवेगळ्या नाही, 30 लाख नोकऱ्या रिक्त आहेत. नवीन जागा काढायच्या नाहीयेत किंवा मंजूर करायच्या आहेत, ती प्रोसेस नाही. 30 लाख जागा ह्या भरायला हव्यात. त्याची वॅकन्सी आहे ती सरकारनं मान्य केलेली आहे. त्या जागा फक्त भरायचे आश्वासन आम्ही देतोय. त्याच्यासाठीचा कालबद्ध कार्यक्रम आम्ही 2 वर्षाचा सांगितला. सत्ता आल्यानंतरच्या 2 वर्षामध्ये आम्ही 30 लाख जागा भरू. कारण ती वॅकन्सी आहे. जसं रेल्वेमध्ये आहे, BSNL मध्ये आहे, सार्वजनिक उपक्रम जे आहेत आपल्या सरकारचे त्याच्यामधल्या वॅकन्सीज आहेत, शिक्षणाच्या क्षेत्रामधली भरती आहे. तर या जागा नवीन काढायच्या नाहीयेत, त्यासाठी वेगळं काही करायचं नाहीये. ज्या जागा वॅकन्सी आहेत त्या खात्यानं सरकारकडे मागणी केलेली आहे की आमच्या खात्याला आता पोस्ट ऑफिस आहे, पोस्टामध्ये जागांची भरती निघून कितीतरी वर्ष झाली, पण त्याला सरकारनं भरती काढली नव्हती. तर आम्ही पोस्टामधल्या जागा किती वर्षात भरणार, BSNL मधल्या जागा किती वर्षात भरणार. सगळ्यात जास्त नोकऱ्या देणारं आपलं जे रेल्वे खातं आहे, रेल्वे त्याच्यामधली वॅकन्सी हा मोठा गंभीर मुद्दा आहे. तर आम्ही असं वेळापत्रक आखलेलं आहे की आम्ही या खात्यामधल्या जागा इतक्या वर्षामध्ये भरणार. आणि तसा 27 जागांचा चार्ट आम्ही महाराष्ट्रासह देशाच्या जनतेसमोर मांडलेला आहे की आमची सत्ता आल्यानंतर या वेळापत्रकात आम्ही या खात्यातल्या इतक्या जागा भरणार. मोगम वर्षाला 2 कोटी रोजगार देऊ असं आम्ही केलं. युवकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये त्या चार्टचं स्वागत झालं. लोक तो चार्ट घेऊन आम्हाला नंतर जाब विचारावा अशीच अपेक्षा आहे. आमच्या सरकारनेही त्या पद्धतीने कृती कार्यक्रम आखूनच हे आश्वासन दिलेलं आहे. तर युवकांच्या समोर किती जागा भरणार, कोणत्या खात्यातल्या जागा आणि कधीपर्यंत भरणार, हे ठोस पद्धतीने घेऊन राहुलजी पुढे जात आहेत. ग्रेट ग्रेट. मला इथे खरं कॉम्प्लिमेंट तुम्हाला द्यायला आवडेल की ह्या चार्टच्या आधारे लोकांनी जाब विचारावा आम्हाला, असं ही भाषा कुठला पक्ष आजचा सत्ताधारी पक्ष तर अजिबातच बोलत नाही. ती तुम्ही बोलताय याचा मला खरंच खूप आनंद होतोय. पुढचा प्रश्न मी तुम्हाला एक विचारू इच्छितो. तुम्ही स्वतः शेतकरी आहात. काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये किमान हमीभावाचा कायदा करण्याचं एक आश्वासन दिलेलं आहे. त्याच्यानंतर पीक विमा योजनेत बदल करण्याचं सुद्धा आश्वासन दिलेलं आहे. तर त्याबद्दल थोडं सांगाल का? या देशातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न आम्ही दुप्पट करणार 2022 पर्यंत असं मोदी साहेब म्हणाले. आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार उत्पादन खर्चावर 1.5 पट नफा आम्ही देणार असंही आश्वासन मोदी साहेबांनी दिलं. पण जसं बेरोजगारीच्या आश्वासनाला मोदी साहेबांनी काय केलं नाही, तसं या देशातल्या शेती अरिष्टाला नरेंद्र मोदी सरकारने 10 वर्षामध्ये डुंकूनही बघितलेलं नाही. पहिला मुद्दा होता तो म्हणजे हमीभाव आम्ही देणार. संसदेमध्ये मोदी साहेबांनी सांगून टाकलं की आम्ही हमीभाव दिला. सुप्रीम कोर्टामध्ये काही लोक गेले की हमीभावाचा कायदा आम्हाला हवा आणि सरकारनं दिला असं खोटं सांगितलं. सुप्रीम कोर्टात सरकारच्या वतीनं आम्ही हमीभाव दिला आणि सरकारच्या वतीनं या देशाच्या इतिहासात कधी नव्हे एवढा शेतमाल आम्ही हमीभावाने खरेदी केला असं बिनदिक्कत खोटं मोदी सरकारने फेकून दिलेलं आहे, अक्षरशः फेकून दिलं. आम्ही ज्यावेळेस ग्रामीण भागामध्ये भारत जोडो यात्रा आली, मी स्वतः भारत जोडो यात्रेमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये देगलूर तालुक्यामध्ये राहुलजींशी बोलण्याची संधी मला भेटली. आम्ही तिथे महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेखाली आणि महाराष्ट्रासह देशभर
प्राईम मिनिस्टर क्रॉप इन्शुरन्स या नावाखाली खाजगी कंपन्यांचे खिसे भरण्याचं काम मोदी सरकारनं कसं केलं हे राहुलजींच्या निदर्शनास आणून दिलं. तो मुद्दा जाहीरनाम्यामध्ये घेतलेला आहे की पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये नैसर्गिक आपत्ती आली की शेतकऱ्यांना काही मदत मिळणं अपेक्षित आहे, त्यांना दिलासा मिळणं अपेक्षित आहे, नुकसान भरपाई मिळाली. शेतकऱ्यांनी खतांमध्ये, बियाणांमध्ये आणि शेतीच्या सगळ्या मशागतीमध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट केलेली असते. पाऊस आला, अतिवृष्टी आली किंवा दुष्काळ झाला की ती सगळी मेहनत वाया जाते. 15,000 रुपये एका शेतकऱ्याच्या नावाने शेतकरी आणि सरकारने या विमा कंपन्यांना दिलेले असतात. एका शेतकऱ्याचा विमा काढण्यासाठी पर शेतकरी 15,000 रुपये आम्ही देतो. आमचा काही वाटा राज्य सरकार बघतं, काही केंद्र सरकार बघतं, काही शेतकरी. पण आज तागायत कोण्याही शेतकऱ्याला त्याचं नुकसान झालं म्हणून त्याला सरसकट किमान 15,000 रुपये मिळाले असं झालं नाही. ज्येष्ठ पत्रकार पी साईनाथ यांनी महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक, मध्य प्रदेश मधल्या या योजनेचा अभ्यास केला आणि त्यांनी जबाबदारीने असं सांगितलं की राफेलमध्ये जेवढा घोटाळा झाला नाही त्यापेक्षा मोठा घोटाळा पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये झाला. तर ही योजना शेतकऱ्यांना दिलासा देत नाही, शेतकऱ्याच्या नावावर पैसे काढून खाजगी कंपन्यांना भरते. आम्ही असं राहुलजींना विनंती केली होती की आम्हाला 30 दिवसाच्या आत नुकसान भरपाई हवी, कारण आम्हाला पुढचा हंगाम असतो, नुकसान झालेलं असतं, पुन्हा शेतीसाठी पेरणी, खतं, बी बियाणं, मशागत असते, तात्काळ आम्हाला नुकसान भरपाई भेटली पाहिजे. राहुलजींनी त्या मुद्द्याची दखल घेतली. काँग्रेसच्या जाहीरनामा समितीचे जे अध्यक्ष होते पी चिदंबरम साहेब, त्यांनी त्या मुद्द्याची दखल घेतली आणि या महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले जे स्वतः शेतकऱ्यांचे नेते आहेत, जे अखिल भारतीय किसान काँग्रेसचे अध्यक्ष होते, त्यांनी हा मुद्दा लावून धरला आणि शेतकऱ्यांना नुकसान झाल्यापासून 30 दिवसाच्या आत विमा मिळणार असा कायदा करण्याचं आश्वासन, ठोस आश्वासन काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आहे. दुसरं आश्वासन महत्वाचं शेतकऱ्यांसाठी हमी भावाचा कायदा करणं. हमी भाव देतो म्हणून नुसतं भागणार नाही, हमी भावावर भाषणं देऊन भागणार नाही, संसदेमध्ये हमी भावाचा कायदा करावा लागणार आहे. सरकार आल्यानंतर हमी भावाचा कायदा करण्याचं आश्वासन याच्यात आहे. शेतकऱ्यांसाठी आणखी महत्वाची गॅरंटी आहे की कर्जमाफी ही शेतकऱ्यांच्या दृष्टीनं खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. नापिकी होते, हमी भावानं खरेदी नसल्यामुळे मालाला भाव मिळत नाही, दुष्काळ पडतो, शेतकऱ्यांच्या हातात पैसे येत नाही आणि मग जे कर्ज घेतलेलं असतं ते फेडायचं कसं? मग वर्षानुवर्ष ते कर्ज साठत जातं. मला अभिमान वाटतो की 2014च्या अगोदर जे युपीएचं सरकार होतं, कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब होते, पंतप्रधान मनमोहन सिंग साहेब होते, 72,000 कोटी रुपयाची शेतकऱ्यांची कर्जमाफी आमच्या सरकारने केली होती. 10 वर्षात या सरकारने, नरेंद्र मोदींच्या सरकारने 16 लाख कोटी रुपयांची उद्योगपतींची कर्जमाफी केली. 1 रुपया शेतकऱ्याचा माफ केला नाही. राहुलजी शेतकऱ्यांना सांगतात हा का क्रांतिकारक जाहीरनामा आहे, तर कर्जमाफी करण्यासाठी एक कायमस्वरूपी आयोग आम्ही स्थापन करू आणि तो आयोग सातत्यानं या देशातल्या शेतकऱ्यांच्या कर्जाचा आढावा घेईल, जिथे गरज असेल तिथे शिफारस करेल. कर्जमाफी आयोगाने केलेली शिफारस ही सरकारला बंधनकारक असेल, असा आयोग लावण्याचं आश्वासन शेतकऱ्यांना देत आहेत. बघा, हमी भावाचं आश्वासन आहे, बरोबर, नुकसान झाल्यानंतर नुकसान भरपाई 30 दिवसाच्या टाइम लिमिट त्याला दिलेली आहे आणि कर्जमाफीचा आयोग. चौथी महत्वाची घोषणा राहुलजींनी शेतकऱ्यांसाठी केली. या देशाच्या इतिहासात शेतीसाठी जो खत लागतं, बियाणं, अवजारे लागतात, त्याच्यावर कधीही जीएसटी नव्हता, दुसरा कोणता टॅक्स नसायचा. मोदी सरकारने 8% 28% शेती अवजारं, बियाणं, खतं, पेस्टिसाइड वेगवेगळे याच्यावर जीएसटी लावला. राहुल गांधींनी एकमुखी सांगितलं की आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना उत्पादनासाठी लागणाऱ्या वस्तूवरचा जीएसटी आम्ही काढून टाकू. यामुळे ग्रामीण भागामध्ये, मी आता भंडारा गोंदिया मतदारसंघामध्ये फिरलो, अमरावतीला होतो, लातूरमध्ये, उस्मानाबाद, सोलापूर, हे सगळं ग्रामीण अर्थव्यवस्था शेतीशी संबंधित मतदारसंघ आहे. इथे हा मुद्दा खूप लागू पडला. शेतकरी या जाहीरनाम्याचं स्वागत करतात. वंडरफुल, खूपच चांगली गोष्ट आहे. मला वाटतं शेतकऱ्यांसाठी मला असं वाटतं की गेले अनेक वर्ष खूप असंतोष शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे आणि या जाहीरनाम्याच्या रूपाने कदाचित त्याला उत्तर मिळू शकेल अशी आशा आपण व्यक्त करूयात. गेल्या 10 वर्षांमध्ये पर्यावरणाचा मुद्दा खूप ऐरणीवरती आलेला आहे. प्रचंड प्रमाणात जंगलतोड झालेली आहे. म्हणजे एकीकडे असं म्हटलं जातच आहे की इन्फ्रास्ट्रक्चरल सुविधा खूप प्रमाणात वाढल्या, पण त्याच्या पोटी आपण काय किंमत दिली हा मुद्दा फारसा येत नाहीये. असे अनेक आंतरराष्ट्रीय म्हणजे रिपोर्ट्स पण आलेले आहेत. त्याच्यानंतर आजची परिस्थिती बघता क्लायमेट चेंज आणि एकूणच आपण आजही अनुभवतोय उष्णतेची लाट, याबद्दल म्हणजे या सगळ्याचा आपण अनुभव घेतो आहोत. हा पर्यावरण हा मुद्दा खरं तर खूप क्रिटिकल मुद्दा आज झालेला आहे. काँग्रेसनेही आपल्या जाहीरनाम्यामध्ये पर्यावरण रक्षणाची काही आश्वासनं दिल्याची दिसतात, तर थोडं त्याबद्दल सांगाल का? बघा,
2015 ते 2024 हम्म. या वर्षामध्ये जगामध्ये सर्वाधिक वृक्षतोड आणि जंगलतोड झालेले 2 देश आहेत. हम्म. त्यातला 1 नंबरला आहे ब्राझील आणि 2 नंबरला आहे भारत. ओके. तर उद्योजकांच्या, उद्योगपतींच्या, जे मित्र यांना इलेक्ट्रॉल बॉन्डद्वारे प्रचंड निवडणूक निधी देतात, त्यांच्या भल्यासाठी, त्यांच्या उद्योगातल्या नफ्यासाठी मोदी सरकारने या देशामध्ये जंगल संपवण्याचा मोठा घाट घातला. त्यानं अवकाळी पाऊस, उष्णतेची लाट, अनेक प्रश्न पर्यावरणाचे निर्माण झाले. स्थानिक आदिवासी मंडळी असतील, स्थानिक लोक असतील, स्थानिक अभ्यासक असतील, त्यांना देशद्रोही ठरवायचं, त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे. त्यांना विचारतच जंगलाचं रक्षण करण्यासाठी जे लोक पुढे येतील त्यांना काय तर फॉरेन फंडिंग भेटतं, देशात अराजक माजवतात म्हणून त्या संस्थावर बंदी घालायची, असं दडपशाहीचं धोरण मोदी सरकारने घातलं. काँग्रेसने ठरवून सांगितलं की या देशामध्ये जंगलाचं संरक्षण करणं ही आदिवासींची, तिथल्या स्थानिक समूहाची जशी जबाबदारी आहे त्यापेक्षा जास्त जबाबदारी ही सरकारची असेल. आणि हा नाजूक विषय आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांना सोबत घेऊनच ते करता येतं. पण मोदी सरकारने कुठल्याही राज्याला विश्वासात न घेता, आपण छत्तीसगडमध्ये पाहिलं, झारखंडमध्ये पाहिलं की तिथली राज्य सरकार वेगळी भूमिका म्हणतायत, केंद्र सरकार वेगळी भूमिका म्हणतात. खाण उद्योग असेल दक्षिणेमधला, तिथल्या राज्य सरकारांचं ऐकायचं नाही मनमानी पद्धतीला. तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांनी हातात हात घालून तिथल्या पर्यावरणाच्या रक्षणाला प्राधान्य देण्यात येईल ही निसंदिग्ध भूमिका काँग्रेसने जाहीरनाम्यामध्ये घेतलेली आहे. दुसरा मुद्दा काँग्रेसनं पर्यावरणाच्या दृष्टीने असा मांडलाय की नद्या ज्या आहेत त्या नद्यांच्या पाण्याचं शोषण, त्या नद्यांमधलं प्रदूषण आणि त्या नद्यांचे जे नैसर्गिक प्रवाह आहेत त्याला अडथळा ठरेल अशी बांधकामं, त्याला अडथळा ठरेल अशा काही इन्फ्रास्ट्रक्चर गोष्टी करण्याला आळा घालण्याचं आश्वासन दिलेलं आहे. नंतर ज्याला आपण पर्यावरणाचं संरक्षण हा फक्त माणसांच्या उपजीविकेच्या दृष्टीने आपण बघतो, पण काँग्रेसनं जाहीरनाम्यात सांगितलं की ती इकोसिस्टीम आहे. तिथल्या वनस्पती, तिथले जीव जंतू, तिथले प्राणी असतील, त्याच्यावर अवलंबून असलेले आदिवासी असतील, यांचं हितच प्राधान्यानं ठेवण्यात येईल, ना की उद्योगपतींचं, ना की भांडवलदारांचं. कुठल्याही शंकेशिवाय आदिवासी समूह जल, जंगल, जमिनीच्या वर अवलंबून ज्यांची उपजीविका आहे त्यांना प्राधान्य आणि पर्यावरणाला प्राधान्य, ही भूमिका कुठल्याही जाहीरनाम्यात दुसऱ्या पक्षाच्या नाही, ती काँग्रेसने घेतलेली आहे. जयरामजी रमेश यांच्यासारख्या पर्यावरण मंत्र्याचं तुम्हाला 2014च्या अगोदरचं काम आठवत असेल, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली या पर्यावरण विषयावर काँग्रेसनं जाहीरनामा तयार केलेला आहे. या देशामधलं पर्यावरण, या देशामधल्या नद्या आणि या देशातल्या जंगलांवर ज्यांची उपजीविका अवलंबून आहे त्यांचं हितरक्षण करण्यासाठी काँग्रेस पक्ष बांधलेला असेल. जयराम रमेशचं नाव तुम्ही घेतलं, म्हणजे सामूहिक वन हक्कांचा कायदा हा जयराम रमेश यांच्या ह्याच्यातनं आलेला आहे. ही खूप मोठी खरं तर गोष्ट आहे नोंद घेण्यासारखी. बरं वाटलं म्हणजे मला पर्यावरणाबद्दल इतकं आश्वासक पद्धतीने मांडणी करण्यात आलेली आहे ही खरंच आज काळाची गरज आहे. आणि ही मला वाटतं कुठल्याही हा मुद्दा खरं तर राजकारण, देश या सगळ्याच्या पलीकडे जाणारा मुद्दा आहे आणि त्याच्याकडे एखाद्या राजकीय पक्षाचं लक्ष असणं फार महत्वाचं आहे. त्याबद्दल खरं मला अभिनंदन करावं असं वाटतं काँग्रेसचं. एक शेवटचा प्रश्न विचारून आपण थांबूयात. गेल्या काही दिवसांमध्ये परिस्थिती अशी झाली आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने बोलतायत त्याचं ते ऐकून म्हणजे कुठल्याही विवेकी माणसाला हसावं की रडावं असा प्रश्न पडेल अशी परिस्थिती आहे. त्यातलाच एक मुद्दा असा येतो की त्यांच्या भाषणांमध्ये किंवा एकूणच विरोधी पक्षांच्या सत्ताधारी पक्षाच्या एकूण प्रचारामध्ये काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये जी आश्वासनं दिलेली नाहीच आहेत अशी आश्वासनं काँग्रेसने दिली म्हणून एक अपप्रचार खूप केला जातोय. तर त्याला तुम्ही कसे सामोरे जाताय? आणि खरं तर हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण आजच्या सत्ताधारी पक्षाचं सगळ्यात मोठं बलस्थान बहुतेक अपप्रचार हेच आहे. त्यामुळे या आघाडीवरती तुमचा अनुभव कसा राहिलेला आहे आणि आज तुम्ही त्या जाहीरनाम्याबद्दलच्या अपप्रचाराला कसं तोंड देताय हे थोडं सांगा. एक तर बघा, काँग्रेसचा जो हा जाहीरनामा आहे 48 पानांचा जाहीरनामा, त्याच्यातल्या 5 गॅरंटी, या काँग्रेसचा प्रत्येक सामान्य कार्यकर्ता इथपासून ते आमचे सर्वोच्च नेते खरगे साहेब, राहुलजी गांधी यांच्यापर्यंत सगळ्यांनी आम्ही तो लोकांमध्ये जाईल यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. ओके. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही काँग्रेस पक्षाच्या नेत्याचे फेसबुक पेज बघा, त्यांच्या सभा लाईव्ह ऐका तुम्ही, जिल्हा अध्यक्ष असतील, उमेदवार असतील, प्रत्येकाच्या हातात आमच्या काँग्रेसच्या 5 गॅरंटीचा कागद असतो. मोदी साहेबांच्या 10 वर्षातल्या कार्यकाळामध्ये त्यांनी केलेल्या चुकीच्या गोष्टीबद्दल तर आम्ही बोलतोच. संविधानाला त्यांनी कसं संपवायचा प्रयत्न केला, लोकशाही मारण्याचा कसा प्रयत्न केला, शासकीय यंत्रणांचा गैरवापर ते कसं करतायत, न्याय व्यवस्थेपासून प्रसार माध्यमांपर्यंत, ईडी सीबीआय पासून ते विधिमंडळाच्या अध्यक्षापर्यंत, लोकसभेच्या राज्यसभेच्या सभापती अध्यक्षापर्यंत गैरवापर त्यांनी कसा केला हे आम्ही सांगतोच.
पण हे सांगत असतानाच आम्ही काय करणार सत्तेत हा, आल्यानंतर हे हे पण सांगणं सांगतो. आम्हाला यावेळेस महत्वाचं वाटलं. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रातले अमित देशमुख साहेब असू द्या, नाना पटोले साहेब, बाळासाहेबजी थोरात, यशोमती ठाकूर, बंटी पाटील साहेब असू द्या, विश्वजितजी कदम असू द्या, ही सगळी माणसं हातामध्ये जाहीरनामा घेऊन बोलतात. आणि त्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही स्त्रियांना सांगतो की आम्ही जी महालक्ष्मी योजना तेलंगणामध्ये कर्नाटकामध्ये राबवली तीच योजना आम्ही देशात राबवणार. या अच्छा. देशातल्या महिलेला महागाईच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी, बेरोजगारीच्या प्रश्नाला भिडण्यासाठी 1 लाख रुपये गरीब महिलेच्या अकाउंटवर आम्ही टाकणार. या देशाचं अर्थचक्र फिरलं पाहिजे. त्या महिलेच्या हातात 4 पैसे आल्यानंतर ती अर्थव्यवस्थेलाच गती देणार आहे, ती भीक नाही बरोबर. किंवा तिच्यावरचा तो उपकार उपकार नाही. या देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठीचा तो प्रयत्न आहे. तर आम्ही हातात कागद घेऊन सांगतो महालक्ष्मी योजना देणार, आम्ही हातात कागद घेऊन सांगतो 500 रुपयाला गॅस सिलेंडर देणार. Okay. कर्नाटकामध्ये, तेलंगणामध्ये ते आम्ही करून दाखवलं. 25 लाख रुपयापर्यंतचा आरोग्य विमा आम्ही जसा राजस्थानमध्ये चालवला होता तसा आम्ही देशात करणार हे हातात कार्ड घेऊन सांगतो. अप्रेंटिसशिप 10 वर्ष, 1 वर्षाची अप्रेंटिसशिप. जो मुलगा 25 वर्ष पूर्ण झाले, तो ग्रॅज्युएशन झालेला आहे, त्याच्या हातात डिग्री आहे, त्याला सक्तीनं 1 वर्षाची अप्रेंटिसशिप असणार. त्याच्या बदल्यात त्याला 1 लाख रुपये मानधन असतात. तर युवकांना मानधन देणार. ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये जी रोजगार हमी योजना चालना देणारी गोष्ट आहे त्याच्यावरचं 400 रुपये मजुरी आम्ही करणार. तशीच रोजगार हमी योजना आम्ही शहरी भागामध्ये बेरोजगारीचा प्रश्न कोविड नंतर बराच ऐरणीवर आलेला आहे. तर शहरी भागामध्ये आम्ही शहरी रोजगार हमी योजना काढणार. महिलांना महालक्ष्मी योजना, अप्रेंटिसशिप युवक. नमस्कार. काही तांत्रिक कारणामुळे व्हिडिओमधली शेवटची 1-2 मिनिटं रेकॉर्ड झालेली नाही, परंतु एकंदरीत मुद्दा तुमच्या लक्षात आला असेलच. आता या जाहीरनाम्याची तुलना तुम्ही इतर पक्षांच्या जाहीरनाम्याशी करून बघा आणि योग्य काय तो निर्णय तुम्ही घ्या. बाकी व्हिडिओला लाईक करालच आणि इंडियन व्हॉइसला सबस्क्राईब कराल अशी तुमच्याकडून अपेक्षा. धन्यवाद.